देशात लोकसभा निवडणुकांचा निकाल जेवढा भाजपसाठी धक्कादायक होता, तेवढाच इंडिया आघाडी विरोधकांसाठी तो अनपेक्षित देखील होता. त्यात महाराष्ट्रात भाजपला आणि पर्यायाने महायुतीला फटका बसणार असं बोललं जात होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालानंतर सर्वच पक्षांच्या कामगिरीबद्दल, यश अपयशाबद्दल वेगवेगळी कारणमीमांसा केली जात आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केलेली कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाविकास आघाडीसोबत असणाऱ्या ठाकरेंच्या यशामागील नेमकी कारणं काय, त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी गेम चेंजर ठरल्या, हेच या व्हिडिओमध्ये पाहूयात. नमस्कार, मी श्रीकांत खानवे, तुम्ही पाहताय लेट्स मराठी. उद्धव ठाकरे या निवडणुकीत उतरले तेव्हा त्यांचा स्वतःचा पक्ष, चिन्ह असं काहीही त्यांच्याजवळ नव्हतं. त्यामुळे त्यांच्याकडे गमवायला देखील काही नव्हतं असंच म्हणावं लागेल. मात्र त्यांनी न डगमगता ठाम भूमिका घेत महाराष्ट्रभर एक हाती पक्षाचा प्रचार केला. निवडणूक आयोगाने दिलेली मशाल पेटून दोघेही बापलेक झपाट्यासारखे महाराष्ट्रात फिरले. स्वतःच्या तब्येतीची मर्यादा असतानाही स्वतःला झोकून दिले. म्हणून ठाकरेंच्या पदरात जनतेने यशाचं माप टाकलंय. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक 21 जागा लढविल्या आणि त्यातील 9 जागा जिंकल्या देखील. निवडक लोक सोबत असताना ठाकरेंनी हा विजय खेचून आणला आणि त्यासाठी काही गोष्टी निर्णायक देखील ठरल्या. ठाकरे पिता पुत्रांनी राज्यात फिरत झपाट्याने प्रचार केला. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर चौफेर टीका देखील केली. पक्ष फुटीनंतर राज्यभर ठाकरे कुटुंबाबद्दलच्या सहानुभूतीचा देखील त्यांना मोठा फायदा झाला. शिंदे आणि भाजपकडनं ठाकरेंवर काँग्रेससोबत जाण्यावरनं तसेच मुस्लिम मतदारांचा आधार घेण्यावरनं प्रचंड टीका देखील केली. मात्र या निवडणुकीने मुंबईत आणि महाराष्ट्रात एक नवा राजकीय फॉर्म्युला सेट केला. मुस्लिम आणि मराठी मतं एकत्र येऊ शकतात. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची मतं एकमेकांकडे ट्रान्सफर केली जाऊ शकतात. हे गणित या निकालाने सोडून दिले. मुस्लिमांना देखील ठाकरे एक आश्वासक नेते वाटत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ठाकरेंचं मुस्लिम समाजाने स्वागत केल्याचं प्रचारादरम्यान पाहायला मिळालं. तत्पूर्वी जर पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना फुटली, 40 आमदार गेले, पक्ष नावही गेलं आणि धनुष्यबाणही जवळ राहिला नाही. मुख्यमंत्री पदही सोडावं लागलं, तपास यंत्रणाचा दबाव वाढला. तरी देखील ठाकरेंच्या यशाने मुंबईत नव्या राजकीय खेळाची बीजे रोवली गेली आहेत. बाळासाहेबांची शिवसेना संपली असं म्हणणाऱ्यांना हा निकाल हेच उत्तर आहे. त्यामुळे ठाकरे यांचा पक्ष गेला, चिन्ह गेला. मात्र या निवडणुकीत त्यांच्या विजयाने जनतेच्या कोर्टात ठाकरेंची शिवसेना खरी असल्याचं सिद्ध केलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच लेट्सअपचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.